5 डिसेंबरला फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होतोय। विधान भवनाच्या प्रांगणामध्ये हा सोहळा होणार आहे। राजशिष्टाचार विभागानं आज या ठिकाणाची पाहणी केली। तयारीलाही सुरुवात झाली आहे। मात्र एकीकडे राज्यात भीषण दुष्काळ पडलाय। शेतकरी आपलं जीवन संपवतायत। असं असताना सरकार मात्र मंत्रिमंडळ विस्तारासाठी असे भव्य दिव्य सोहळे का आखतंय अशी भावना निर्माण झाली आहे। राज्य दुष्काळात होरपळत असताना 15,000 निमंत्रितांना बोलवण्याचं कारण काय होतं असाही सवाल निर्माण झालाय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार आता 5 तारखेला होणार आहे। अर्थात त्याची तयारी आता सुरू झालेली आहे। विधान भवन या ठिकाणी हा शपथविधी होणार असल्याची माहिती समोर येते। त्या अनुषंगाने राजशिष्टाचार विभाग, पोलीस आणि इतर विभागाचे अधिकारी इथे पाहणीही करतायत। जी काही समोर माहिती येते समजते सूत्रांकडून, त्यानुसार साधारणतः 15,000 पत्रिका ह्या वेगवेगळ्या ठिकाणी वाटण्यासाठी तयारी करण्यात आलेली आहे। वेगवेगळ्या लोकांना, विशिष्ट निमंत्रित लोकांना मागवण्यात आलेली आहे। पहिल्यांदा वेगवेगळे ऑप्शन जे होते त्यानुसार जे होते ते राजभवन इथला दरबार हॉल एक होता, त्याचप्रमाणे हेलिपॅडचं जे काही राजभवनमधलं ग्राउंड आहे ते होतं। पण मुळात त्या ठिकाणी बसणाऱ्यांची संख्या ही कमी आहे, तिथे जास्त लोक बसू शकत नाहीत। याच्यामुळे विधान भवनच्या या भागामध्ये आता शपथविधी होणार असल्याचं समोर येत आहे। आणि त्याच अनुषंगाने आपण बघू शकता की साफसफाई क्रेनद्वारे इथे सुरू झालेली आहे। या ठिकाणी साधारणतः जास्तीत जास्त लोक बसतील आणि लोक येतील अशी एक सुविधा इथे करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। विशेष म्हणजे सेना आणि भाजपाचे असे एकत्रित जास्तीत जास्त लोक इथे येतील आणि त्यांचे जे मंत्री होणार आहेत त्यांना शपथविधी पाहतील अशा अनुषंगाने ही तयारी करण्यात आलेली आहे। जी काही माहिती मिळते त्यानुसार साधारणतः जास्त मंत्री हे या मंत्रिमंडळात असतील, त्याच्यामुळे कदाचित जास्त बसणाऱ्यांची संख्या असेल, त्याच्यामुळे मोठ्या ठिकाणी लोकेशन शोधण्यात आलेली आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विद्याधरसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।